हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत JEEचा आणि NCERTचा पहिला बेसचा टॉपिक. ओके, 11वीचा हा टॉपिक आहे. 11th क्लासमध्ये आपण याचा मॅक्सिमम वापर करणार आहोत. जेईमध्ये याचे क्वेश्चन आलेले आहेत आणि येतील पण पुढे. ओके, तर बघू आपण की व्हॉट इज द सेट. आता आपण डायरेक्ट एक्झाम्पलकडे जाण्यापेक्षा पहिल्यांदा डेफिनेशन बघून घेऊया की सेट कायला म्हणतात. कायला बघा बाळांनो, एक डेफिनेशन आहे याची. अ well defined a well defined a well defined collection a well defined collection of object is known as set. A well defined वेल डिफाईनच का करायलो बाळांनो, कारण याच्यामध्ये जो आपण पार्ट घेत आहोत सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे हा जो सेक्शन ज्याला मी अंडरलाईन करायलो वेल डिफाईन. हा जो एखादी डेफिनेशन जेव्हा क्लिअर करायची असते तेव्हा आपल्याला पॉईंट माहीत पाहिजे की आपण कायला डिफाईन करत आहोत. तर इथं आपण एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्हाला समजेल की आपण काय घेतलो. एक्झाम्पल बघा, द कलेक्शन ऑफ ओवेल्स इन अ इंग्लिश अल्फाबेट. ओके, आपण काय करायलो, इंग्लिश अल्फाबेटचं कलेक्शन घ्यायलो. द कलेक्शन ऑफ ओवेल्स. आता मला सांगा, वोवेल्सचं आपण इथं कलेक्शन तयार केलं. याच्यामध्ये कोण कोण येणार? ए, ई, आय, ओ, यू. हा कोण आहे? वोवेलचं कलेक्शन आहे. कशामधून घेतलं आपण? इंग्लिश अल्फाबेटमधून. समजा आपण दुसरं एक्झाम्पल घेतलं. एक्झाम्पल जेव्हा आपण दुसरं घ्यायलो, सेकंड एक्झाम्पल याच्यामध्ये असं आहे बघा, द कलेक्शन ऑफ 5 प्राईम नंबर. ओके, आता लिहूया इथं आपण कलेक्शन ऑफ फर्स्ट 5 प्राईम नंबर. कलेक्शन ऑफ फर्स्ट 5 प्राईम नंबर म्हणजे आपण काय करणार, पहिले प्राईम नंबर कोण कोण असतात? 2, 3, 5, 7, 11. आपण एक घेऊ शकतो का? एक घेऊ शकतो का? नाही बाळून, एक हा प्राईम नंबर नाही आहे. एक हा प्राईम नंबर नाही आहे. बरोबर लक्षात ठेवा बाळांनो. चला पुढे जाऊया. तिसरं एक्झाम्पल घेऊया सर. एक अजून एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल नंबर 3. काय करूया इथं आपण? तिसरा एक्झाम्पल घेऊया. द कलेक्शन ऑफ आपण घेऊया. मला बघा मी काय म्हणतोय, द कलेक्शन ऑफ डिफिकल्ट टॉपिक्स इन मॅथमॅटिक्स. मला सांगा बाळांनो, किंवा मॅथ्स करूया. तर हे आपण सांगू शकतो का बट मॅथमॅटिक्समध्ये हाच टॉपिक डिफिकल्ट आहे? आता एखाद्याला सोपं जातं, दुसऱ्याला हार्ड जात असेल तर आपण जे एक्झाम्पल नंबर 3 आहे हे सेटमध्ये मोडू शकत नाही आहे. ओके बाळांनो, लक्षात ठेवा. म्हणजे ज्याला आपण वेल डिफाईन करू शकत नाही तो याच्यामध्ये कधीच येणार नाही आहे. ओके, तर आपण थोडंसं समोर जाऊया, पुढच्या पॉईंटकडे जाऊया. नवीन पॉईंट काय सांगतात ते आपण आता इथं बघूया. थोडे छोटेफार नोटेशन. आता नोटेशन काय गरजेचं आहे? काही गरजेचं आहे का सर? नाही. तरी पण बेसिक नॉलेजमध्ये ह्या गोष्टी तुमच्याकडे असायला पाहिजे म्हणून आपण हे इथं लिहून देत आहोत. ओके बाळांनो, तर बघा नोटेशनमध्ये पहिल्यांदा आपण घेऊया कॅपिटल एन. हा जो कॅपिटल एन आहे हा कॅपिटल एन कायचं काम करतो? सेट ऑफ द नॅचरल नंबर. ओके, सेट ऑफ नॅचरल नंबर्स. आणि याच्यामध्ये सुरुवात कुठून होत असते बाळांनो? तर आपण 1, 2, 3, 4 अप टू इन्फानाइट. ओके, 1 से स्टार्ट कर इन्फानाइट तक. सर याच्यामध्ये 0 येतं का? नाही बाळांनो, 0 जर यायचं असतंय तर त्याला आपण काय म्हणतो? होल नंबर म्हणत असतो. काय म्हणत असतो? होल नंबर. कॅपिटल डब्ल्यू न दाखवतात. इट इज द होल नंबर. म्हणजे आपण लिहू शकतो याला सेट ऑफ होल नंबर ज्याची सुरुवात आपल्याला 0 पासून करायची असते. 0, 1, 2, 3, 4 अप टू इन्फानाइट पर्यंत बाळांनो. ओके, आपण नॅचरल नंबर आणि होल नंबर पाहिलं. सोबतच आपण बघूया इथं आता नवीन आहे इंटिजर. बाळांनो, इंटिजरला दाखवण्यासाठी झॅड किंवा आय वापरला जातो. ओके, सेट ऑफ इंटिजर म्हणतात त्याला. काय म्हणतात? सेट ऑफ इंटिजरमध्ये
सेट ऑफ इंटिजर नंबर. बाळांनो याच्यामध्ये आपण मायनस आणि प्लस दोन्ही पण घेऊ शकतो. -2 -1 0 याच्यामध्ये 0 पण येतं बाळांनो. ओके 1 2 अप टू इन्फानाइट. याला आपण दाखवतो कशानं Z आणि I न. लक्षात ठेवा इट इज द सेट ऑफ इंटिजर. ओके त्याच्यानंतर आपण पुढे चाललो. आता याच्यामध्ये दुसरा पॉईंट घेऊया Z प्लस. बाळांनो आपण Z प्लस घेतलं याला म्हणतात सेट ऑफ पॉझिटिव्ह इंटिजर. काय म्हणतात त्याला सेट ऑफ पॉझिटिव्ह इंटिजर. सेट ऑफ पॉझिटिव्ह इंटिजर आणि याच्यामध्ये सगळे प्लसचे नंबर्स असतात. जसं की आपण घेऊया 1 2 3 4 अप टू इन्फानाइट. सेट ऑफ पॉझिटिव्ह इंटिजर Z प्लसनं दाखवतात. तर सेट ऑफ पॉझिटिव्ह इंटिजर हे नॅचरल नंबर पण असतात. कोण असतात नॅचरल नंबर. लक्ष द्या बाळांनो सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. Z प्लस जेव्हा आपण सेट ऑफ पॉझिटिव्ह नॅचरल नंबरला घेत असतो तिथं तुमचं नॅचरल नंबर असतं. सर म्हणा आम्ही Z मायनस घेतलं आहे की नाही. आपापलं इंटेलिजंट असतं. तर जेव्हा सेट ऑफ नॅचरल नंबर घेतात तेव्हा त्याला म्हणतात सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर. सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर याच्यामध्ये कोण असतं -1 -2 -3 अप टू इन्फानाइट टाइम. ओके एव्हरीबडी पण लक्ष द्या याच्यामध्ये Z प्लस जे पॉझिटिव्ह इंटिजर असतात ते नॅचरल नंबर पण असतात. तर Z मायनस पॉझिटिव्ह इंटिजर नसून ते काय असतात निगेटिव्ह इंटिजर असतात. ओके तर पुढचा कंटेंट बघू आपण याच्यामध्ये. आता आपण बघूया कॅपिटल Q. सर Q काय काम करतं तर Qचं कंटेंट घेऊया सेट ऑफ रॅशनल नंबर. बाळांनो हे आहे सेट ऑफ रॅशनल नंबर. आता रॅशनल नंबर तुम्ही लहानपणी ऑलरेडी शिकलेलेच असाल तरी पण मी थोडाफार सांगतो. P/Qचा कंटेंट असतो याच्यामध्ये आणि P आणि Q डायरेक्टली म्हणजे बिलॉंग्स टू कोणाशी असतात आय. व्हॉट इज द आय इट इज द इंटिजर. पण Qची व्हॅल्यू काय नको असतं आपल्याला 0 नको असतं. हे झालं तुमचं रॅशनल नंबर. आपण पुढे बघूया आर. वाव व्हेरी नाईस बाळांनो. व्हॉट इज द आर. आर इज द रिअल नंबर. सेट ऑफ रिअल नंबर. सेट ऑफ रिअल नंबर. आता हे आहे तुमचं सेट ऑफ रिअल नंबर. याच्यामधून आपण दुसरा बघूया आर मायनस क्यू. आर मधून जेव्हा आपण क्यू मायनस करूया तर ते असते इरॅशनल नंबर. कोण असतं इरॅशनल नंबर. लक्षात ठेवा बाळांनो या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिलो डेफिनेशन पाहिली आणि ह्या काही नोटेशन पाहिल्या. ह्या सगळ्या नोटेशन तुम्हाला खूप आणि खूप महत्त्वाच्या आहेत. आपण आता सगळ्यात पहिला पॉईंट स्टार्ट करूया कशाचा तर शीटचा टॉपिक नंबर 1. याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत सर तर इथून स्टार्ट करणार आहोत आपण सेटचा सगळ्यात पहिला फॉर्म. याला आपण हॅशटॅगने इंडिकेट करूया रिप्रेझेंटेशन ऑफ सेट. रिप्रेझेंटेशन ऑफ सेट. रिप्रेझेंटेशन ऑफ सेट. बाळांनो यामध्ये पहिला कन्सेप्ट आहे रिप्रेझेंट ऑफ सेट मधला पहिला कन्सेप्ट आहे कोणता आहे सर तर तो आहे रोस्टर अँड टॅब्युलर नोटेशन. याच्यातला पहिला कन्सेप्ट आहे कोणता आहे रोस्टर. रोस्टर और टॅब्युलर. रोस्टर और टॅब्युलर नोटेशन. टॅब्युलर नोटेशन बाळांनो सगळ्यात खतरनाक आणि सगळ्यात बेहतरीन आहे. याची सुरुवात करूया क्वेश्चन नंबर 1 पासून. सर रोस्टर आणि टॅब्युलर फॉर्म काय असतं तरी काय तर बघा बाळांनो. तर पहिलं एक्झाम्पल आपल्या सब्जेक्ट विषयीच घेऊया. तर बघूया क्वेश्चन आहे सेट ऑफ ऑल. सेट ऑफ ऑल लेटर. सेट ऑफ ऑल लेटर इन द words in the word mathematics. mathematic. ओके तर बाळांनो लिहितात कसं तर बघा लिहिण्याची पद्धत बघा एकदम सुंदर असते. ज्याला आपण कोणत्या फॉर्ममध्ये लिहायलो आता याला लिहायलो कोणत्या फॉर्ममध्ये आपण रोस्टर किंवा टॅब्युलर फॉर्ममध्ये. इथं आपण लिहू शकतो ए. काय लिहू शकतो ए. बाळांनो जेव्हा आपण इथं लिहायला चालू करायलो ए तर त्यामध्ये आपल्याला लिहायचं असतं या मॅथमॅटिक्स वर्डमधला. लक्ष द्या या मॅथमॅटिक्स वर्डमधला जो कॉमनवाला पार्ट आहे आणि जो डबल इथं कामा नाही. ओके जसं की मी घ्यायलो एम मग ए मग टी मग एच मग ई
मग आय, मग सी, मग एस. एव्हरीबडी याच्यामध्ये डबल रिपिटेशन एलिमेंट झाले नाही पाहिजे. एलिमेंट म्हणजे काय, त्या कर्ली ब्रॅकेटच्या मधात जे आपण लिहित असतो त्याला एलिमेंट पण म्हटलं जातं. हे रिपीट झाले नाही पाहिजे. हे त्याचं फॉर्मेशनचं पहिलं एक्झाम आहे. रोस्टर अँड टॅब्युलर फॉर्ममधलं फर्स्ट एक्झाम्पल. सर दुसरं एक्झाम्पल घ्या ना. ओके एव्हरीबडी, एक्झाम्पल नंबर 2. हा पहिला एक्झाम्पल होता. आपण दुसरा एक्झाम्पल लगेच घेऊया. बघा काय करूया, सेट ऑफ ऑड नॅचरल नंबर. काय लिहूया, सेट ऑफ ऑल, सेट ऑफ ऑल ऑड, ओ डबल डी, ऑड नॅचरल नंबर, ऑल नॅचरल नंबर. आता ऑल नॅचरल नंबर मग आपण लिहिणार कसं, इथं आपण लिहिणार ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट. ऑड म्हणजे कोणते, विषम संख्या, त्याची सुरुवात 1, 3, 5, 7, 9 up to dash 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 finish. Okay everybody, this is the second example of the roster tabular form. बी पॉझिटिव्ह बघा, एकदम व्यवस्थित डायरेक्ट ब्रेनमध्ये घुसायला पाहिजे. अजून एक एक्झाम्पल घेऊया तुमच्यासाठी. एक्झाम्पल नंबर 3. सर कोणतं एक्झाम्पल आहे, पहिलं तिसरं बघा बाळांनो. आपण इथे एक्झाम्पल नंबर 3 घेणार आहोत. सेट ऑफ नॅचरल नंबर. आपण इथे परत लिहूया, सेट ऑफ नॅचरल नंबर. एन एन म्हणजे नॅचरल नंबर, लाईंग, lying, lying, lying between 2 and 9, lying between 2 and 9. बाळांनो आपण इथं याला सेटला बी नाव देऊया. त्यांनी काय म्हटलं, 2 आणि 9, 2 आणि 9च्या मधले सगळेच नॅचरल नंबर. 2 आणि 9च्या मध्ये कोण असतं बाळांनो, 3, 4, 5, 6, 7, 8. 9 येतं का, 9 येतं का, नाही. त्यांनी म्हणलं बिटवीन, बिटवीन म्हणजे दोघाच्या मधले, दोघाच्या मधले, तेच आपले इथं असतात. ओके, याला आपण काय म्हणत असतो, रोस्टर और टॅब्युलर फॉर्म. काय म्हणत असतो, रोस्टर और टॅब्युलर फॉर्म. आणि दुसरा याच्यातला पार्ट आहे, हा पहिला झाला. तर दुसरा पार्ट याच्यामधला कोणता आहे, तर त्याचं नाव आहे सेट बिल्डर फॉर्म. सेकंड कोण आहे, सेट बिल्डर फॉर्म, सेट बिल्डर फॉर्म, सेट बिल्डर फॉर्म. एव्हरीबडी, हा याच्या अपोजिट असतं. एवढं सुंदर एक्झाम्पल आहे त्याचे, एवढं सुंदर कॉन्सेप्ट आहे, एकदम सरळ सरळ मॅटर असतो याचे. बघा समजून घ्या. तुम्हाला ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये असं दिलं, 1, 4, 9, 16, 25, 36, 49 आणि ब्रॅकेट क्लोज. तर बाळांनो जेव्हा हे आता उलटं असणार, जेव्हा आपण इथं बघा वरच्या एक्झाम्पलमध्ये याला आपण असं लिहिलं, आता असं दिलं आपल्याला, असं वरती लिहायचं. इट इज द रिव्हर्सिबल. ओके, तर इथं लिहायला चालू करूया. ए इज इक्वल टू, जे दिलं ते इन कर्ली ब्रॅकेट, एक्स सच दॅट एक्स. बघा बाळांनो मी काय लिहिलं, या रेला सच दॅट म्हणतात. एक्स एक्स, एक्स इज, एक्स इज, x is square, x is square of first, square of first, 1 2 3 4 5 6 7, 7 natural number, 7 natural number, 7 natural number. बाळांनो मला सांगा, आपण काय केलं, हे बघा पहिल्या 7 नॅचरल नंबरचा स्क्वेअर. बघा हे 1चा स्क्वेअर आहे, हे 2चा स्क्वेअर आहे, हा 3चा आहे, हा 4चा आहे, 5चा आहे, 6चा आहे, 7चा आहे. म्हणजे प्रत्येकाचा स्क्वेअर वरी आपण लिहित आहोत. म्हणजे ज्याला या ठिकाणी सेट बिल्डर फॉर्म म्हणजे काय, रेसिप्रोकल म्हणजे उलट कोणाचं असेल, टॅब्युलर फॉर्म किंवा रोस्टर फॉर्म. ओके एव्हरीबडी, अजून एक एक्झाम्पल घेऊ. सर दुसरं एक्झाम्पल घ्या. हे बघा बी इज इक्वल टू, दुसरं एक्झाम्पल अजून सुंदर घेणार आहोत आपण. बघा आपण इथे घेतलं 1, 9, 25, 49, 81 आणि 1 to 1 असं घेतलं. तर आपण याला कसं लिहिणार बाळांनो, बघा इट इज व्हेरी सिम्पल. बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स, एवढं लिहिलं. आता इथं काय केलं आपण, बघा एक्स हे स्क्वेअर आहे, एकचा स्क्वेअर, 3चा स्क्वेअर, 5चा स्क्वेअर. वा व्हेरी नाईस. म्हणजे इथं आपण काय लिहिलं, एक्स इज स्क्वेअर ऑफ, एक्स इज स्क्वेअर ऑफ, एक्स इज द स्क्वेअर ऑफ, आपण काय करायलो, फर्स्ट, एक्स स्क्वेअर ऑफ फर्स्ट 6 ऑड नॅचरल नंबर,
6 ऑड नॅचरल नंबर. कळालं का बाळांनो? बघा ना, हे बघ 1चा स्क्वेअर आहे, हे 3चा स्क्वेअर आहे, हा 5चा स्क्वेअर आहे, हा 7चा स्क्वेअर आहे, हा 9चा स्क्वेअर आहे, हा 11चा स्क्वेअर आहे. म्हणजे जे आपण नंबर लिहितो सगळे नंबर कोण आहेत? ऑड आहे. ऑड म्हणजे विषम संख्या. विषम संख्येचा तो स्क्वेअर आहे. पण लिहिताना ह्या पद्धतीने लिहायला पाहिजे. समजायला लिहिताना ह्या पद्धतीने लिहायला पाहिजे. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळतंय का? आपण इथं सेटची डेफिनेशन, थोडीशी नोटेशन, रिप्रेझेंटचा सेट, बिल्डर फॉर्म आणि काय पाहिलं आपण या ठिकाणी टॅब्युलर फॉर्म. ओके बाळांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये याचे वेगवेगळे टाइप्स पाहूया. ओके, आजच्यापर्यंत आपण इथे थांबूया. थँक्यू व्हेरी मच फॉर पुढे व्हिडिओ जर आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.